भारतात सर्वात जास्त कमाई करणारे 10 मराठी चित्रपट। मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टी आता फक्त आपल्या उत्कृष्ट आशयासाठीच नाही, तर बॉक्स ऑफिसवर कोट्यावधीची उड्डाणे घेण्यासाठीही ओळखली जात आहे। अलीकडच्या काळात अनेक मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 मराठी चित्रपट। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, टाइमपास। या यादीत 10व्या क्रमांकावर आहे रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास। दगडू आणि प्राजूच्या निखळ आणि गावरान प्रेम कथेने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली होती। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कामगिरी करत तब्बल 30 कोटी रुपयांची शानदार कमाई केली होती। नंबर 9, ठाकरे। 9व्या स्थानी आहे ठाकरे हा चित्रपट। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला। या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 31.6 कोटी रुपयांची कमाई केली होती। नंबर 8, कट्यार काळजात घुसली। 8व्या क्रमांकावर आहे सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत कट्यार काळजात घुसली। एका प्रसिद्ध सांगीतिक नाटकावर आधारित या चित्रपटाने आपल्या संगीताने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली। या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटी रुपयांची दमदार कमाई करून आपली जादू दाखवली होती। नंबर 7, लय भारी। 7व्या क्रमांकावर आहे रितेश देशमुखचा लय भारी। या चित्रपटाने मराठीतही दक्षिणादित्य स्टाईलचा लार्जर द लाईफ ॲक्शनपट यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले। माऊलीच्या दमदार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 37 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती। नंबर 6, पावनखिंड। 6व्या क्रमांकावर आहे ऐतिहासिक थरारपट पावनखिंड। बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरशः धमाकूळ घातला होता। प्रेक्षकांच्या आलूट गर्दीमुळे या चित्रपटाने 37.72 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई केली होती। नंबर 5, नटसम्राट। 5व्या स्थानी आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला नटसम्राट हा चित्रपट। कुणी घर देता का घर या संवादाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या कलाकृतीने बॉक्स ऑफिसवर तब्बल 42 कोटी रुपयांची कमाई केली होती। नंबर 4, राजा शिवाजी। 14व्या क्रमांकावर आहे राजा शिवाजी हा चित्रपट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आणि जीवन कार्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 46.6 कोटी रुपयांची भक्कम कमाई केली। नंबर 3, वेड। 3ऱ्या क्रमांकावर आहे रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांचा वेड हा चित्रपट। या रोमॅन्टिक सिनेमाने महाराष्ट्रातील तरुणाईला खरोखरच वेड लावले। उत्कृष्ट गाणी आणि भावनिक कथेच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करत तब्बल 61.2 कोटी रुपयांची कमाई केली। नंबर 2, बाईपण भारी देवा। 2ऱ्या क्रमांकावर आहे केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा। 6 बहिणींच्या या अनोख्या आणि भावनिक कथेने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना थिएटरमध्ये खेचून आणले। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 76.28 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई करत अनेक जुने विक्रम मोडीत काढले। नंबर 1, सैराट। आणि मित्रांनो, या यादीत पहिल्या क्रमांकावर म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट। परशा आणि आर्चीच्या या प्रेम कथेने संपूर्ण देशाला याड लावले आणि बॉक्स ऑफिसवर तब्बल 90 कोटी रुपयांची विक्रमी कमाई करत मराठी सिनेसृष्टीत एक नवा सुवर्ण इतिहास रचला। तर मित्रांनो, हे होते सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 मराठी चित्रपट। या 10 चित्रपटांपैकी तुमचा सर्वात आवडता चित्रपट कोणता आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।